हॅलो नमस्कार, मी जान्हवी. आज सकाळपासूनच तब्येत डाऊन वाटत होती म्हणून वॉकिंग वगैरे स्किप केला आणि मस्त अद्रकचा चहा घेतला. चहा घेऊन फ्रेश झाली तोवरच माझा ध्रुव पण उठला होता. ध्रुव उठून आज मध्येच जाळीमध्ये खेळत होता आणि त्याचं मस्त चाललं होतं पप्पा पप्पा. त्याच्यानंतर ध्रुव बाहेर गॅलरीत गेला आणि गॅलरीतही मस्त खेळत होता. मग ध्रुव आणि ध्रुवचे पप्पा निघाले होते वॉकिंगसाठी. आज मी जरी वॉकिंग स्किप केली असती ना तरी ध्रुव आणि ध्रुवच्या पप्पांनी मस्तच वॉकिंगचा आनंद घेतला. मस्त ते वॉकिंग वगैरे करून आले आणि मग मी त्याच्यासाठी घेतला नाश्ता बनवायला. नाश्त्यात बनवला होता मी उपमा, जो ध्रुवला खूप आवडतो. आज मला बरा नसल्यामुळे त्याला खाऊ पिऊ घालायची जबाबदारी ध्रुवच्या पप्पांनी घेतली होती आणि ध्रुवला पप्पाच्या हाताने खायला खूप आवडतं. त्याच्यानंतर मग घेतली घराची कामं करायला. बाईच्या जातीला बरं असो किंवा नसो, तिला घरातली कामं काही सुटत नसतं आणि ती केल्याशिवाय तिला पण काही चैन पडत नाही. मग मस्त घरातली कामं वगैरे करून घेतली, कपडे वगैरे पिळून घेतले आणि लागले स्वयंपाकाला. आज स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती, पण स्वयंपाक तर करावाच लागणार होता. मग म्हटलं स्वयंपाकात काय करू, तर म्हणून मग सिंपल असं खिचडी भात लावला कुकरला आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मग बाकीची जी कामं होती ती पण करून घेतली, लादी वगैरे पुसून घेतली आणि मग आम्ही बसलो होतो जेवणासाठी. जेवण वगैरे केले आणि आज जेवणामध्ये होता सिंपल असा खिचडी भात. त्याच्यानंतर मग ध्रुवचं बघा काय चाललं होतं, एवढी सगळी खेळणे त्याने सोडून दिले आणि त्याला या माझ्या ट्रायपॉडसोबत खेळायचं होतं. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले, आम्ही खाली गेलो आणि खाली बघा ध्रुवने काय धुमाकूळ घातला होता. ध्रुवचं असं होतं की मला मस्त खाली खेळू द्या आणि त्याच्यासोबतची लहान लहान लेकरं खाली खेळत होती म्हणून ध्रुव पण मस्त एन्जॉय करत करत खेळत होता आणि त्याच्या पायाला लागलं होतं. ते मला तो दाखवत होता की बघ ना गं मम्मा, माझ्या पायाला लागलं आहे. मग मी बघितलं आणि त्याला म्हटलं जाऊ देत, मग कशा लागोपणा करतोस असो. त्याच्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो आणि मग त्याचं बघा गाडी खेळणं कसं चालू होतं. लेकरं ही गाडीवर बसून खेळतात, तर आमचा ध्रुव बघा कसं चाक फिरून फिरून गाडी खेळतो. त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणामध्ये होतं मस्त आलू पराठे आणि चटणी, जी की मस्त सगळ्यांनी एन्जॉय करत खाल्ली. मग आम्ही रात्री गेलो होतो दवाखान्यात. लग्नाच्या अगोदर दवाखान्यात न जाणारी मी लग्नानंतर लगेच दवाखान्यात जाते, कारण लग्नाच्या पहिले मला इंजेक्शनची खूप भीती वाटायची. पण आता डिलिव्हरीच्या वेळेस एवढे इंजेक्शन घेतले आहेत की त्या इंजेक्शनची भीतीच निघून गेली. दवाखान्यात गेलो आणि रात्री मस्त आमचा ध्रुव आमच्या श्लोक दादासोबत खेळत होता, जो की माझा बहिणीचा मुलगा आहे. खूपच गोड आहे, खूपच गोड आहे. त्याच्यानंतर ध्रुव त्याच्यासोबत खेळला आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.